जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचं कारण असं आहे, मी राहतो दिवानगर 3 मध्ये. आमची समस्या अशी आहे की आमचा जो बिल्डरने ओपन प्लेस लिहून दिलेला आहे, तर तो ओपन प्लेस महानगरपालिका यांनी तो सांडपाणी प्रकल्प तयार करण्यासाठी दिलेला आहे. तो आम्हाला तिथं नामंजूर आहे, कारण आम्हाला तिथं आरोग्याचा धोका आहे, म्हणून आम्ही तिथं ते काम करण्यास नकार देत आहे. काय मागणी नेमकी मागणी तिथं ते काम व्हायला नको, कारण त्यांनी महानगरपालिकेने ते काम भाडेतत्वाने एका कंपनीला दिलेलं आहे आणि ते काम दुसरीकडे हटवावं अशी आमची कॉलनीवासियांची सर्वांची इच्छा आहे. व तिथं आमचं एक धार्मिक मारुतीचं मंदिर होतं, तर ते मंदिराचं त्यांनी तिथून काढून दुसरीकडे हलवून दिलं व त्या मंदिराची विटंबना झाली. तर त्याचे जबाबदार देखील महानगरपालिकाच आहे. माझं नाव मच्छिंद्र तुकाराम पाटील, राहणार दिबानगर 3. तुम्ही कशा संदर्भात तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर निवेदन केलेलं आहे? आम्ही 2-3 वेळेस जिल्हाधिकाऱ्यासमोर निवेदन देऊन आलेलो आहे. आमचे म्हणजे 300-350 लोकांची वस्ती आहे. आम्हाला एकच ठिकाणी ओपन प्लेस आहे आणि आमच्या घराकडून एकच रस्ता आहे. तो रस्ता आम्हाला म्हणजे वृद्धांना, लहान मुलांना खेळायला अजिबात जागा नाही. तिथं ते प्रकल्प केला म्हणजे आमच्या आरोग्याला धोका आहे. अगदी जवळच आमचे घर आहे तिथं आणि आम्हाला असं एकच रस्ता आहे, म्हणजे तिकडूनच जाता येत आणि येता येता. आता आमचे कार्यक्रम जर आम्ही रस्त्यावर ठेवले तर बाकीच्यांनी कुठून जायचं? म्हणजे 150-200 लोकांचे ते आमच्या एकाच गलीतले आहे लोक तिथं, आणि तिथेही आम्हाला ओपन प्लेस दिलेला होता. आम्हाला सामान्य माणसांना काही समजत नाही कायदा कानून. आम्ही त्यांना बोलायला गेलो की हा आमचा ओपन प्लेस आहे. ते म्हणत होते हे तुमच्याकडेच ओपन प्लेस आहे. आणि म्हणायचं आम्हाला बिल्डरने दिला आहे, तुम्ही हे केलं नाही, तुम्ही नोंदणी केलं नाही, ते केलं नाही. आता आम्हाला काही तेवढं समजत नाही. आम्हाला आता सांगताय की तुम्ही नोंदणी करायला पाहिजे होतं, हे करायला पाहिजे. आमच्या पद्धतीने आम्ही केलंय, जेवढं आम्हाला माहित होतं, जेवढं सांगितलं होतं तेवढं आम्ही केलं. तेवढे ते कागद त्यांना अपुरे पडताय. ते म्हणताय तुम्ही अपूर्ण केले. आता आम्ही शिकलेले असतो, आम्ही पूर्ण कारवाई केलेली असते ते ओपन प्लेस साठी. ते आम्हाला त्याच्यात अटकवताय. आता काय मागणी? आम्हाला तिथं प्रकल्प सांगता नकोच पाहिजे, कारण आमच्या आरोग्याला धोका आहे. आणि जर तिथं झालाच तर आम्हाला महानगरपालिका कोण राहतं, काय आयुक्त राहतं, कोण राहतं, कलेक्टर, त्यांनी मग तसं लिहून द्यायचं की काही तुम्हाला झालं बरं वाईट त्याला आम्ही जबाबदार आहे. त्यांना आम्ही भरपाई देते, कोटी 2-2 कोटी काय आहे ते, कारण आम्हाला आमच्या समस्याच कोणी ऐकून घेत नाही. दादा मनीषा पाटील. आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने 2 आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले. पहिलं आंदोलन दिवानगर 3 मधील नागरिकांच्या दिवानगर वासियांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, पूर्व संमती न घेता त्या ठिकाणी महानगरपालिकेने हा सांडपाणी प्रकल्प आणलेला आहे. नगरपालिकेने जो 2025ला सर्वसाधारण सभेमध्ये विषय मंजूर केला होता, त्या विषयामध्ये 8 क्रमांक आणि 1 आणि 2 याचं पूर्णपणे उल्लंघन झालेलं आहे. आणि ते उल्लंघन झालेलं असताना सुद्धा त्या ठिकाणी प्रकल्प ते सुरू करतायत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर होतं, ते हनुमानाचं मंदिर आणि मूर्ती त्या ठेकेदाराने JCBच्या सहाय्याने अक्षरशः उचलली आणि बाजूला ठेवलेली आहे. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखवलेल्या आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो. आणि दुसरं जे आंदोलन आहे, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल या ठिकाणी राकेश आयरे नावाचे कार्यालय अधीक्षक आहे. तिथं साहिल तळी नावाचा गुंड प्रवृत्तीचा ठेकेदार हा वारंवार दारू पिऊन त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना त्रास देतो, शिवीगाळ करतो. ते सहन करत होते. परंतु 23 तारखेला त्याने राकेश आयरेंची गस्ती पकडली, धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली आणि गस्ती पकडून त्यांना बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना तिथल्या कर्मचाऱ्यांच्या समक्ष घडलेली आहे. त्याच्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना दहशतीचं वातावरण आहे. त्याच दिवसापासून राकेश आयरेंना धक्काबुक्की करणारा जो साहिल तडवी फरार आहे 23 तारखेपासून, त्याला अद्यापर्यंत अटक केलेली नाही. ही भयानक गोष्ट आहे पोलिसांच्या दृष्टिकोनातून. तर आमची जिल्हाधिकारी साहेबांना आणि SP साहेबांना विनंती आहे की या आरोपीला तात्काळ अटक करा.
जर अटक केली नाही तर राकेश आवळे, त्यांचे कुटुंब आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका आहे. जर त्यांचं काही बरोबर झालं तर याला पोलीस प्रशासन हे जबाबदार राहील असा विचार आम्ही या ठिकाणी देतो. जर या आंदोलनामध्ये बुधानगरवासियांना न्याय जर मिळाला नाही तर भविष्यात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टीतर्फे करणार आहोत. माझं नाव सुमित्रा आवळे, राज्य प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य.